लोणार अशनी विवराच्या वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर सरकारने त्वरित लक्ष देण्याची गरज. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार अशनी विवराची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असून सरकारने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी आकाशाशी जडले नाते या विज्ञान कट्ट्यावरील कार्यक्रमात सांगितले. दा. कृ. सोमण यांची मुलाखत मेघना साने आणि प्रकाश बोर्डे यांनी घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना श्री सोमण म्हणाले की 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आढळला. तेथे सुमारे 2 किलोमीटर व्यासाचे 150 मीटर खोल असे अशनी विवर तयार झाले आहे. या अशनी विवरात खारे पाणी असून त्या पाण्याचा pH 10.5 आहे. जगातील अनेक विज्ञानप्रेमी आणि शास्त्रज्ञ या अशनी विवराला भेट देण्यासाठी येत असतात. सध्या कडक उन्हाळा असूनही या सरोवरातील पाणी अचानक वाढले आहे. सरोवरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा pH ही बदलत आहे. लोणार सरोवराच्या जवळच अनेक लोकांनी बोरवेल खोदल्यामुळे किंवा जवळच्या पाझर तलावामुळे कदाचित हे लोणार अशनी विवरातील पाणी हे वाढत असावे. सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी असे आवाहन श्री दा. कृ. सोमण यांनी केले. मुलाखतीत सोमण यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोलगणित हे त्यांनी स्पष्ट केले. आपली भारतीय कालगणना प्राचीन असून पंचांगाचा इतिहास त्यांनी सांगितला. आपले सण उत्सव हे ऋतूंवर आधारलेले आहेत. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहावे हा त्यामागचा उद्देश आहे. सन 2034 मध्ये काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.